भूतांसंबंधी जे जे व्हिडिओ इंटरनेटवर दाखवले जातात त्यात कोणतेही सत्य नसते, कारण त्या सर्व गोष्टी ऐकीव असतात. कोणीतरी कोणाला आलेल्या भूताचा अनुभव सांगत असतो. प्रत्यक्षात आजपर्यंत ज्याप्रमाणे कोणी देव बघितला नाही त्याचप्रमाणे कोणीही भूत बघितलेले नाही. व जे लोक सांगतात की त्यांनी भूत बघितले, एक तर ते खोटं बोलत असतात, नाहीतर त्यांना भीतीमुळे झालेला भ्रम असतो. त्याचप्रमाणे इंटरनेटवर असेही व्हिडिओ उपलब्ध आहे ज्यात असे सांगितले जाते की एखाद्या व्यक्तीच्या अंगात एखाद्या व्यक्तीचे भूत शिरल्यावर ती व्यक्ती वेगळ्या भाषेत बोलू लागली व विचित्र हावभाव करू लागली. तसेच एखाद्या व्यक्तीशी मृत व्यक्तीचा आत्मा संभाषण करतो वगैरे वगैरे. परंतु या सर्व गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अशा व्यक्तीला एक मानसिक आजार झालेला असतो व अशा व्यक्तीवर उपचार होणे गरजेचे आहे, किंवा तो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश त्या चॅनलचे दर्शक वाढवणे असेही असू शकते. भूत उतरविणारे बाबा सध्या भारतात भरपूर कमाई करताना आपण पाहतो आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा. श्रद्धेच्या नावाखाली देवाचे उदात्तीकरण करून देवाशी बोलणारे बाबाही सध्या भारतात निर्माण होऊ लागले आहे. परंतु आपल्या भोळ्या जनतेला अजूनही त्यांचा खोटारडेपणा समजत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. जे लोक देव व भूत यावर विश्वास ठेवून वागत आहेत त्यांचा गैरफायदा धूर्त लोक घेत आहेत. हे धूर्त लोकच देवाचा, आत्म्याचा व भूताचा प्रचार अशा प्रकारे करतात की हलक्या मनाच्या किंवा देवभोळ्या व्यक्तींवर त्याचा खोलवर परिणाम होतो. मग ज्याप्रमाणे ही धूर्त माणसे विधी करायला सांगतात त्याप्रमाणे ते विधी करतात.